श्री स्वामी समर्थ। आज नवीन वर्ष आहे। नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना भरपूर सगळ्या शुभेच्छा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण माझ्याकडून सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर बरं का। आणि आज नवीन वर्षातला पहिला दिवस आहे। तर आता नवीन वर्षाचा पहिला दिवस काय आम्ही कुठं जाऊन किंवा पार्टी बिर्टी करून असं काय साजरा केलेला नाही। एकदम साधं निसर्गरम्य वातावरणात थोडासा वेळ घालवून आणि आपल्या मुलांसोबत थोड्याशा छान अशा गप्पा गोष्टी करून मी तो वेळ घालवलेला आहे। माझा अनमोल वेळ आजचा 1 जानेवारीचा पहिला दिवस नवीन वर्षातला। तर हे सगळं ना मी आपल्या या मोठ्या व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे। माझा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हा सर्वांना अजून एकदा हॅप्पी न्यू इयर। तुमचं सगळ्यांचं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं हीच आपल्या स्वामींकडे प्रार्थना। चला तर मग कालच ही पार्सल आले हाय का ना आपलं, पण मी रात्रीपासून ही काढलं नाही का माहितीये का, कारण याला चिकट एवढं जास्त असतं ना लगेच चिटकवायत ना अजिबात, म्हणून काढलं। आणि याला पॅकिंग तर एवढी घट्ट आहे, माझा किती वेळ गेला ही काढायला बघ किती घट्ट पॅकिंग आहे। ही खेळायला चांगला आहे ओवीला बाबा आल्यावर लावायचं म्हणून ही खोललं नाही, पण आता येईपर्यंत खोलून बघते तोपर्यंत। छान आले बरं, डिझाईन पण एकदम छान आली, पण कलर अजून थोडा फ्रेश यायला पाहिजे होता गवाय। चांगला आहे, चांगला आहे, हा चांगला आहे, फ्रेश आहे। आणि किचनला लावायचे त्याप्रमाणेच दिले, किचनचं असं मागवलं ना, किचनचा नव्हते दिले व्यवस्थित, चांगला आहे। किती तुकडायचं काय माहिती, पण होय तिकडं तसं ती चित्र दिलंय त्याच्या बशी ती दिले। ह्याला लय चिकट असतं, ही लगेच लावावं लागतंय, त्याच्यामुळे बाबाची वाट बघती। 2च आहेत, 2 पीस आहेत, एकावर एक फ्री असं बोलत होती, त्याच्यामुळे 2 पीस आहेत। लवकर लावून घ्यायचंय। होय काय घालायला लागली आजीला पर्स मागवली, आणि ही कोणी मागवली माहितीये का, एकदम भारी आहे ही, आतून मागवली आजीसाठी पर्स। आणि सारखा आजीचा मोबाईल पाण्यात पडत होता, दार ही धरायला लागते ती, मग ती सारखा असा मोबाईल पाण्यात पडला, एकदा दोनदा डिस्प्ले पण टाकून आणलाय, पण एकदा दोनदा डिस्प्ले पण टाकून आणलाय, पण आमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही। पण आईची काळजी लेकीला जास्त आहे का नाही, आहे का नाही? तुमच्या लक्षात आली का ही गोष्ट? माझ्या नाही बघा दीदीनं मागवलं एकदम भारी, आणि पडला ना मोबाईल, एक नंबर मोबाईल पडला तरी पण पाण्यात काय सुद्धा होत नाही, काय सुद्धा होत नाही, छान आहे बरं। तुला डब्याला काय भाजी बनवून बघ, ते वॉलपेपर तर मागवला होता, पण काय आपली भिंत जरा जास्तच रफ आहे, त्याच्यामुळे ती चिटकन आहे। माझा तर सकाळी सकाळी मूड ऑफ झाला, पण आज नवीन वर्षातला पहिला नवीन दिवस आहे, त्याच्यामुळे मूड ऑफ करून घ्यायचा नाही कोणती जरी गोष्ट झाली तरी, असं मी ठरवते। पण असू दे काहीतरी त्याच्यावर प्रयत्न करून आपण ती चिटकवूया। ती काय झालंय माहितीये का, वॉलपेपर मागवलेला आम्ही, ती ही आमची भिंत एकदम अशी रफ आहे ना, निबार आहे, करमुडे लप मारलेली नाही ती भिंत, त्याच्यामुळं काय व्हायला लागलंय त्याच्यावरती चिटकन आहे, असं रिवर्स महागारी निघून येतंय लगेच। तुमच्याकडे त्याच्यावर काय उपाय असेल ना तर मला सांगा, मी ती पण प्रयत्न करून बघेन। पण मला तर वाटत नाही की ती ह्याला चिटकल म्हणून, लपम भरलेल्या भिंतीला ती चिटकल। तर बेडरूम मध्ये लपम भरलेला आहे, पण ती किचनचा वॉलपेपर आहे, म्हणजे किचनची त्याच्यावर डिझाईन आहे, तर आपण बघितलेच, म्हणजे बेडरूम मध्ये चिटकवलं तर ते पण व्यवस्थित वाटणार नाही असं वाटतंय। पण बघूया आता काय होतंय ती। पण चल, मूड तर आता सकाळी थोडासा खराब झालाय, पण मूड फ्रेश करायचा। अगोदर चहा आणि पाव खाऊ घेते। काल वडापाव बनवला होता आपण रात्री 31 डिसेंबरला, तर मग त्याच्यामधला वडा पण अजून वडा शिल्लक राहिलाय, पाव पण आज भरपूर वरले पाव, आणि चहा छान लागतोय, आणि सकाळी सकाळी खायला लागली। आता ठरवूया डब्याला भाजी कोणती बनवायची ती। वडापाव डब्याला आता काय करू, किचन मध्ये काही चिटकन आहे, एवढं टेन्शन आलं, म्हणलं चिकटतंय का नाही, बेडरूमच्या तर भिंतीला बघावं, पण किचन मधलं वॉलपेपर आहे, पण चिटकवलं बेडरूमच्याच भिंतीला। जाऊ दे म्हणलं आता, एवढं काय आपण काय एवढं काय फॅशनेबल लोक नाही, असू दे काय होत नाही त्याला, वायपट तरी जाण्यापेक्षा। आता ही काय आहे, किचनची भिंत एकदम अशी निब्बार आहे, त्याच्यामुळं ती काय असं त्याला बसणार नव्हतं, चिकटपट्टी किंवा फेविकॉल लावलं तरी पण ती काय होणार, असं सारखं महागारी येणार आहे ती। म्हणून म्हणलं आता दिदू बाळानं पण अजून एक मागवलंय मी तिकडे गेल्यावर,
पण म्हणलं बघूया आता कसं येतंय ती म्हणजे बाहेर मागवलेला जास्त चिकट असलं ना, ह्याला जरा चिकट पण कमीच आहे, पण हिला पण भरलेली भिंत आहे बेडरूमची, त्याच्यामुळे ह्याच्यावर चिकटलंय. असू दे, जाऊ दे, काय होतंय त्याला. काय झालं, छान वाटतंय ना. हो ती डाळी किती भारी. पण ही बेडरूम मध्ये असल्यामुळे जरा हे वाटणार आता, पण असू दे, जाऊ दे, वायपट जाण्यापेक्षा. आणि ही काय आहे माहित आहे ना का, जरा एवढं भारी पण नाही वाटत, कारण ही काय असं जरा पांढरं पडल्यासारखं पण व्हायला लागले, म्हणून म्हणलं नको वायपट जाण्यापेक्षा. ओ इकडं डाळिंब आहे तसंच. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे बरं का. आज 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात, पहिला दिवस. म्हणलं रोज तर आपण घरातच आहे, हो की नाही. हा, आपण काय शेतातच राहतोय, त्याच्यामुळं शेतात पण आपण असतो, घरातच असं काय नाही. पण मी आज असं म्हटलं की कुठली तरी एखादी पार्टी करायची, किंवा हॉटेलमध्ये जेवायला जायचं, किंवा काहीतरी गोडधोड बनवून खायचं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा ना, मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं आपण ह्या निसर्गरम्य वातावरणात थोडासा वेळ घालवणं, आणि आपल्या ओवी इकडे या, पडशील तिकडनं, आपल्या मुलांना थोडासा वेळ देणं. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये ना आपण विसरत चाललोय की आपल्या मुलांना पण थोडासा आपला वेळ पाहिजे. ती पण आपल्या वेळासाठी मला थोडासा वेळ द्या, मला थोडासा मम्मी वेळ दे, बाबा माझ्याजवळ थोडा वेळ बसा, असं सतत म्हणत असते ती बरं का. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. छोटी छोटी मुलं असते ती आपली, त्यांना असं वाटतं की आपल्या आईबाबांनी थोड्या वेळ आपल्या जवळ बसावं, खेळावं, किंवा मोठी जरी झाली तरी त्यांच्या भावना आहेतच की आपण आपल्या फॅमिलीसोबत थोडासा वेळ घालवावा. पण मोबाईलमुळं आजकालचं जग तर एवढं बिझी झालंय, मोबाईल पण असो किंवा अजून कामं पण आहेत भरपूर. बाळा शांत बस. त्याच्यामुळं ना एवढी बिझी सगळ्यांचं जीवन झालेलं आहे की एकमेकांना वेळ देणं ही गोष्टच माणूस विसरून चाललाय. आणि त्यातल्या त्यात माणसाला वेळ द्यायला वेळ नाही, तर निसर्गरम्य वातावरणाला तर वेळ काय देणार आहे माणूस. म्हणून मी म्हणलं आज घरात थोडा वेळ बसायचं नाही, जरा वेळ छान असं आपल्या शेतातनं एक फेरफटका मारून यायचा. डाळिंबीच्या बागत आली अजून म्हटलं खाली गव्हाकडं पण जावं, पण बघू आता श्लोकचा आणि शाळेची वेळ पण होती ओवीची, त्याच्यामुळं बघू जमतंय का नाही. नाहीतर मी तुम्हाला वरूनच गहू पण दाखवणार आहे आपला कसा आलाय की. एवढं छान असा लुक आहे सगळा, मस्त असं. इकडं आपलं किती आहेत आपली डाळिंबीची झाडं सगळी मिळून? 80. तू मोजलीत? आपल्या श्लोकला डाळिंबीच्या बागाचं काम करायला लय आवडतं, है की नाही श्लोक? ओय बाईचं काय चाललंय? काटा घुसला? कळी तोडायला लागलाय का? तो पुढं पण आहे अजून. आज छान अशा मस्तपैकी थोडा वेळ फिरलोय आपण, पण आता आपली शाळेची पण वेळ झाली, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे बरं का. श्लोक बाळा, शाळेला उशीर झाला नाही पाहिजे. नवीन वर्षात आपल्याला शाळा पण सगळ्यात महत्त्वाची आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे शाळेला अजिबात. एकदम भारी असं ती पक्षी सकाळी सकाळी किती छान असं एन्जॉय करते ती बघी पाण्यामध्ये. उन्हाच्या अगोदर त्यांच्या आंघोळ सुरू आहे असं वाटतंय मला, हो की नाही. ओवी पडशील तू, वर या चल. आता गव्हाच्या शेताकडे पण आपल्याला जायचं होतं, पण आता तुमच्या शाळेची वेळ व्हायला लागली, त्याच्यामुळं तिकडं माणसं तळ्यामध्ये जाऊन आंघोळ करतो का आज? एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरणात थोडासा तरी वेळ घालवणं महत्वाचं आहे. छान असा एवढा मस्त तलाव, आणि गहू पण एकदम भारी आलाय आपला. आता मकेला पण कणस लागायला लागली ती. थोडा वेळ आपण इथं मस्त असं थांबूया आणि मग घरी जाऊया. तर आजचा आपला हा लॉंग व्हिडिओ निसर्गरम्य वातावरणात शेअर केलेला आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी मांडलेले थोडेसे विचार पण तुम्हाला कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा. आणि माझ्याकडून काय तुमचं मन दुखवेल असं जर बोललं असेल ना मी काही शब्द, तरी पण सॉरी. चला तर मग